राज्यामध्ये 4 महिन्यात 254 कोटींचं ड्रग्ज जप्त करण्यात आलंय। महायुती सरकारनं विधानसभेमध्ये या संदर्भातली माहिती दिली आहे। ड्रग्ज प्रकरणी 1142 गुन्हे दाखल आहेत, तर 1626 आरोपींना अटक करण्यात आली आहे। राज्यात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स म्हणजे 7 युनिट्स कार्यरत आहेत। ड्रग्ज फ्री मुंबईसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आलेली आहे। दरम्यान पोलिसांच्या संमतीनं ड्रग्जचं रॅकेट चालतं असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलाय, तर नार्कोटिक सेल काय करते असा सवाल जयंत पाटलांनी उपस्थित केलाय। दरम्यान विरोधकांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात उत्तर दिलंय। ड्रग्सशी संबंध असणारे जे पोलीस सापडतील, जे पोलीस अशा ड्रग्सच्या गुन्ह्यांना मागे घालतील, त्यांना तात्काळ निलंबित करावं, चौकशी करून बडतर्फ करावं। हा आकडा किमान 1000चा जाईल, हे टार्गेट तुम्ही पोलीस डिपार्टमेंटला द्या, बाकी सगळे ड्रग्स कमी होतील। दुसरं, नार्कोटिक सेल काय करतं हा दुसरा प्रश्न आहे। नार्कोटिक सेलचं काम कुठं दिसतंय, काय त्यांनी ॲक्शन घेतले? आपण सगळं पोलिसांनीच करावं म्हणतो। हे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष या गुन्ह्यांमध्ये आत्तापर्यंत आढळले त्या सगळ्यांना बडतर्फच केलाय। आपण त्यांना कोणालाही सस्पेंड केलं नाही, त्याला बडतर्फच केलाय। आपण जे सुचवलं त्याप्रमाणे आता आपण आपल्याकडे आधी जे नार्कोटिक्सच्या संदर्भात जे काही व्यवस्था होती ती छोटी होती। आपल्याला कल्पना आहे मागच्याच वर्षी आपण आपला ANTF जो आहे, अँटी नार्कोटिक्स जो फोर्स आहे, हा फोर्स विस्तारित केलेला आहे। आता प्रत्येक पोलीस स्टेशन, आधी प्रत्येक पोलीस स्टेशनला आपल्याकडे ANTF नव्हता, आता प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये ANTF आपण उभा करतो आहोत। विदाउट पोलीस सपोर्ट पसरत आहे ह्याच्यावरती माझा विश्वास नाही। पूर्ण ड्रग्सचं रॅकेट हे पोलिसांशी हात मिळवणी करूनच पसरतं। जेव्हा मी अमीन पटेलच्या प्रश्नावरती बोललो, साहेब सिनियर ऑफिसर म्हणजे पोलीस स्टेशनचा सिनियर इन्स्पेक्टर, याला जोपर्यंत तुम्ही जबाबदार धरत नाही याच्यात काही होऊ शकत नाही। माननीय जितेंद्र आव्हाड साहेबांनी जो मुद्दा या ठिकाणी निदर्शनास आणून दिला आहे, निश्चितपणे या संदर्भात सिनियर PIला अकाउंटेबल धरलं जाईल। मात्र सुधीर भाऊंनी दिलेल्या सूचनेच्या अधीन राहून सिनियर PIवर त्याची जबाबदारी फिक्स होईल।